नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. माझ्या चॅनलवर या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधनं घेतलेले बरेचसे प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. वेगळी प्लेलिस्ट आहे, तुम्ही नक्की बघू शकता. प्रश्न सोडवून दाखवताना तिथे असलेल्या चारही पर्यायांचं एक्सप्लेनेशन मी देत असते. त्यामुळे ती पूर्ण जी कन्सेप्ट असते ती आपली क्लिअर होते. याच्याशिवाय तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक रेफर करून प्रत्येक चॅप्टरवरती मी क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. हे सगळे मिळून जवळपास 300च्या पेक्षा जास्त प्रश्न आहेत आणि त्यांची आन्सर की पण प्रोव्हाइड केलेली आहे. याच्याशिवाय 4 मेगा टेस्ट या पॅकेजमध्ये आहेत आणि याची किंमत अगदीच नॉमिनल आहे. तर नक्की या पद्धतीने अभ्यास करा, कारण की अभ्यास तर आपण करत असतो, पण प्रश्न एक्झॅक्टली कसा येणार आहे याची जेव्हा आयडिया येते तेव्हा पेपर सोपा जातो. राईट. आजचा जो प्रश्न आहे हा 2023च्या प्रश्नपत्रिकेतून घेतला आहे. इथे आपल्याला चार्ट दिला आहे पदार्थ आणि घनता. पदार्थांची नावं आहेत आणि त्यांच्या घनता ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब याच्यामध्ये इथे दिलेल्या आहेत. आता पहा, वरील तक्त्यात काही पदार्थांच्या घनता दिल्या आहेत. तक्त्यातील अनुक्रमे कोणता पदार्थ पाऱ्यात बुडेल व कोणता पदार्थ अल्कोहोलमध्ये तरंगेल असा आपला प्रश्न आहे. पर्याय लोखंड, लाकूड, सोनं, लाकूड, सोनं, लोखंड, लाकूड, सोनं असे दिलेले आहेत. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला सांगायचं आहे की कोणता पदार्थ पाऱ्यात बुडेल. मग पाऱ्याची घनता बघा बरं किती आहे. पारा 13.6 त्याची घनता आहे. याच्यात बुडण्यासाठी आपल्याला असा पदार्थ असायला हवा ज्याची घनता याच्यापेक्षा जास्त आहे. इथे लक्षात. मग इथे बाकीच्या सगळ्या पदार्थांच्या घनता जर बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की सोन्याची घनता जी आहे ती पाऱ्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे, 19.3. म्हणजे सोनं हे पाऱ्यामध्ये बुडेल. ठीक आहे. तसंच दुसरं काय विचारलंय, कोणता पदार्थ अल्कोहोलमध्ये तरंगेल. मग तरंगण्यासाठी त्या पदार्थाची घनता अल्कोहोलपेक्षा कमी असायला हवी. येते लक्षात. मग अल्कोहोलची घनता आधी बघा 0.79. ठीक आहे. आणि आता याच्यापेक्षा कमी घनता असलेला पदार्थ याच्यावर तरंगेल. मग कुठला आहे? लाकूड. लाकडाची 0.5 आहे. येते लक्षात. त्यामुळं आता पहिलं जे असेल म्हणजे पाऱ्यात बुडणारा पदार्थ सोनं होईल आणि अल्कोहोलमध्ये तरंगणारा पदार्थ लाकूड होईल. म्हणजे इथे पर्याय बी. येते लक्षात. पर्याय बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, समजलं. तर असं नीट ऑब्झर्व करायला शिका, आपल्याला एक्झॅक्टली काय विचारलंय त्यांनी प्रश्नामध्ये, आणि हळूहळू प्रश्न सोडवत जा. घाई करू नका, कारण की इथे एक तर एवढा मोठा डेटा दिलेला आहे. 5 गोष्टींच्या घनता दिल्यात आणि शिवाय 2 पदार्थांबद्दल विचारलेलं आहे. येते लक्षात. तर त्या परीक्षेच्या दिवशीच्या त्या प्रेशरमध्ये हे जर तुम्हाला सोडवायचं आहे तर आपल्याला शांत मन असायला हवं. राईट. चला, तर मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. असेच प्रश्न सोडवून दाखवलेले व्हिडिओ मी घेऊन येते. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की सांगाल माझ्या चॅनलबद्दल आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला, ऑल द बेस्ट. टाटा.